Welcome students in the new topic of science. Lesson number 14 Elements, Compounds and Mixtures. Part 1. Students, every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous state. That is, there are three different states of matter: solid, लिक्विड अँड गॅशियस. मुलांनो, इयत्ता 6वी इयत्तेमध्ये तुम्ही शिकलात की पदार्थाच्या 3 अवस्था आहेत: सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. When a substance changes from one state to another, the process is called change of state of the substance. The state of a substance changes if it is heated or cooled. मुलांनो, कोणताही पदार्थ हा एका अवस्थेतून जेव्हा दुसऱ्या अवस्थेत जातो तेव्हा त्या प्रक्रियेला आपण चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स असे म्हणतो. म्हणजे त्या पदार्थाचे अवस्थांतर असे होत असते. आणि ही अवस्था जेव्हा त्या वस्तूला उष्णता दिली किंवा त्यातील उष्णता काढून घेतली, अशा वेळी त्या पदार्थाची अवस्था बदलत असते. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी पाणी दिसत आहे तुम्हाला. पाणी इट इज इन लिक्विड स्टेट. जेव्हा आपण त्यातील उष्णता काढून घेतो, म्हणजे जेव्हा त्या पाण्याला आपण थंड करतो, तेव्हा त्याचे रूपांतर हे बर्फामध्ये होत असते. सो द लिक्विड चेंजेस इन टू द सॉलिड फॉर्म. आणि ह्याच बर्फाला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्याचे पाण्यात रूपांतर होते, म्हणजे सॉलिड चेंजेस इन टू लिक्विड. याच पाण्याला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्याचे वाफेत रूपांतर होत असते, म्हणजेच लिक्विड वॉटर इज चेंज इन टू द गॅशियस फॉर्म. तर अशा प्रकारे जेव्हा हा पदार्थ बदलतो, त्याची अवस्था बदलते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? चेंज ऑफ द स्टेट ऑफ द वॉटर. स्टुडंट्स, द टर्म मॅटर इज ऑल्सो यूज्ड ॲज अ सिनोनिम ऑफ सबस्टन्स. म्हणजेच विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण जो शब्द सबस्टन्स म्हणजे पदार्थ हा जो वापरतो त्यालाच मॅटर म्हणजे द्रव्य असे देखील म्हटले जाते. We also know the properties of matter in 6th standard. For example, hardness, malleability, ductility, melting or boiling points, crystal form or structure, solubility, viscosity, density. इयत्ता 6वीमध्ये आपण या मॅटर म्हणजे या द्रव्याचे काही गुणधर्मांचा अभ्यास देखील केलेला आहे. बट रिमेंबर, ऑल द सबस्टन्सेस डू नॉट हॅव द सेम प्रॉपर्टीज. सर्व पदार्थांमध्ये समान गुणधर्म नसतात. म्हणजे उदाहरणार्थ, जे गुणधर्म पाण्यामध्ये आहे तोच गुणधर्म हा डायमंड म्हणजे हिऱ्यामध्ये नसेल. तर अशा प्रकारे सर्व पदार्थ जे आहेत हे एकाच गुणधर्माचे म्हणजे समान गुणधर्माचे नसतात. नाउ स्टुडंट्स, ऑल द ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस ऑर मॅटर. आपल्याला माहिती आहे की सर्व वस्तू हे सबस्टन्स म्हणजे पदार्थाचे किंवा द्रव्याचे बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिक वायर इज मेड फ्रॉम ॲल्युमिनियम और कॉपर विच आर मेटल्स. नेल्स आर युजली मेड अप ऑफ आयर्न. टेबल्स अँड चेअर्स आर मेड फ्रॉम वूड. सो ऑल द ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ मॅटर, दॅट इज सबस्टन्सेस. नाउ स्टुडंट्स, लेट्स ट्राय सम ॲक्टिव्हिटीज. In activity 1, take a piece of chalk and keep on dividing it into smaller pieces. What will happen? खडूचा तुकडा घेऊन तो बारीक म्हणजेच लहान करत राहा. काय होईल बरे? येस, इट अल्टिमेटली टर्न्स इन टू पावडर फॉर्म. म्हणजे त्या खडूची शेवटी काय होते? भुकटी होते. इन द सेकंड ॲक्टिव्हिटी, वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ अ हँकरचीफ. व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लॉथ ऑफ द हँकरचीफ? म्हणजे शाईचा थेंब हा रुमालाने पुसा आणि रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल बरं? येस, द हँकरचीफ ॲब्सॉर्ब्स द इंक. हेन्स देर इज अ स्पॉट ऑफ इंक सीन ऑन द हँकरचीफ. म्हणजे रुमाल हा शाई शोषून घेतो आणि त्यामुळे त्या रुमालावर शाईचा डाग पडलेला दिसेल. नाव इन द थर्ड ॲक्टिव्हिटी, व्हॉट हॅपन्स वेन द लीड ऑफ अ बॉटल ऑफ परफ्यूम इज ओपन. म्हणजे अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होईल बरे? द फ्रॅग्रन्स ऑफ परफ्यूम विल स्प्रेड एव्हरीवेअर. म्हणजे त्या अत्तराचा वास हा सर्वत्र दरवळतो. सो स्टुडंट्स, व्हॉट वी लर्न फ्रॉम दीज ॲक्टिव्हिटीज? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दिस. द मॅटर मे बी इन द सॉलिड, लिक्विड or gaseous states, but their properties are due to the matter
बाय विच दे आर मेड. म्हणजे वस्तू ही कोणत्याही अवस्थेत असली तरी त्याच्यात असणारे द्रव्य म्हणजे मॅटर हेच त्याचे गुणधर्म ठरवते. फॉर एक्झाम्पल, chalk is in solid form, ink is in liquid form, and perfume is in gaseous form. बघा, पदार्थाच्या अवस्था या वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये असलेले जे द्रव्य आहे आणि ह्या द्रव्यावरच त्याचे गुणधर्म ठरवत असते. अँड सो द कलर ऑफ द chalk, blue color of the ink, the fragrance of a perfume are the properties of their matter which remain unchanged. म्हणजेच वस्तूमधील गुणधर्म हे त्या वस्तूच्या द्रव्यावरच अवलंबून असते. Now students, let's try some another activities. In this activity, fill a glass of water up to the brim. या ठिकाणी आपण ग्लासच्या ऐवजी एका बाटलीचं काही भाग घेतलेला आहे. ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट. त्यामध्ये आपण एक छोटा तुकडा पूर्ण काठोकाठ भरलेल्या त्या ग्लासमध्ये आपण टाकत आहे. व्हॉट हॅपन्स? सम वॉटर स्पिल्स डाऊन. काही पाणी तुम्हाला सांडलेले दिसेल. नाव व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी? येस, ऑब्जेक्ट्स ऑक्युपाय स्पेस. म्हणजे कोणत्याही वस्तू या जागा व्यापतात. नाव इन दिस ॲक्टिव्हिटी टेक अ बॅलन्स. म्हणजे की आपण तराजू घेतलेला आहे. प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड बिग स्टोन इन द अदर पॅन. तुम्हाला दिसतच आहे, एका पॅनमध्ये मोठा दगड आणि दुसऱ्या पॅनमध्ये छोटा दगड ठेवलेला आहे. विच पॅन गोज डाऊन अँड वाय? येस, द पॅन हॅविंग बिग स्टोन गोज डाऊन बिकॉज इट हॅज मोअर वेट. ज्या पॅनमध्ये मोठा दगड आहे तो खाली जाईल कारण त्याचे वजन हे जास्त आहे. सो व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी? येस, ऑब्जेक्ट्स हॅव मास. सो स्टुडंट्स, these are the properties of matter. म्हणजे from the first activity, from these two activities we learn that objects have mass and objects occupies space. Objects are made up of matter. So mass and volume are two important properties of matter. म्हणजे मास आणि व्हॉल्यूम हे दोन मुख्य गुणधर्म आपल्या या द्रव्याचे म्हणजेच मॅटरचे आहेत. So students, in this video, we learned the properties of matter. I think you have understood this. Thank you.